आदरणीय या तालुक्याचे आमदार सचिन पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले सचिन पाटील आणि शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस राहुल निंबाळकर त्याच्याबरोबर युवराज शिंदे त्यांच्याबरोबर आलेले त्यांचे सर्व सहकारी यांचंही मी या ठिकाणी स्वागत करतो। सचिन पाटील आपल्या भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांनी तालुका प्रमुख होते, विधानसभा प्रमुख होते, आमदार आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत, आपण महायुतीत एकत्र आहे। सचिन पाटील या ठिकाणी बहुसंख्य या गटातलेच आहे, जिल्हा परिषद गटामधलेच आहे, गिरवीचं गाव आहे, या गटामधलेच आहे। निश्चितपणे आपण जी सुरुवात केली ती मुहूर्तमेढ या ठिकाणी लावलेली आहे, ती मुहूर्तमेढ वाढवण्याचं काम आपण सर्व मंडळी करायचं। तानाजीराव कुरवडकर मी सगळ्यांना विनंती करतो, तर थांबा, आमदार साहेब पण बोलणार। या ठिकाणी आमदार सचिनदादा पाटील यांचा टाळ्या वाजवून एक शेतकरी कुटुंबाचा आमदार, शेतकऱ्याचा मुलगा आमदार झालेला हे फक्त खासदार रणजितदादाच घडवू शकतात आणि ती किमया दादांनी केलेली आहे। तसेच त्यांच्या सोबत आलेले राष्ट्रवादीचे अध्यक्ष राहुलभाई निंबाळकर यांचंही स्वागत करतो। आमदार सचिनदादा पाटील यांच्यासाठी टाळ्यांचा कडकडाट करायचा आहे। नेते सर्व सन्माननीय व्यासपीठ आणि समोर बसलेले आमच्या लाडक्या बहिणी आणि माझे बंधू भगिनी, आज फार म्हणजे दालवडीला मी बऱ्याच वेळा आलो। त्याच्या अगोदर ह्याच मंदिरामध्ये इलेक्शनच्या अगोदर बऱ्याच बैठका आमच्या भैरवनाथाच्या मंदिरामध्ये झाल्या, रोकडेश्वराच्या मंदिरामध्ये झाल्या। मला वाटते सागरा सर, आमचा नामदेवा सर, संजय सर, नवनाथ सर, संभाजी सर, हे आम्ही 5-6 जण तिथं असायचो, बैठकी घ्यायचो। प्रतिसाद पण तसा अल्प प्रतिसाद असायचा, पण दालवडीने निर्धार केला होता की आता बदल पाहिजे, नवीन काहीतरी आलं पाहिजे। दालवडीने सुद्धा ह्यावेळेस चांगलं सहकार्य केलं आणि आता जर तुम्ही अख्खं सभामंडळाकडे जवळ मला खूप आनंद वाटतो या गोष्टीचा। दालवडीकरांचं जे आमच्या नेतृत्वाबरोबर आले त्यांचं मी मनापासून स्वागत करतो। आणि भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही दोन ताकद आपल्या तालुक्यात आहे। देवेंद्रजी, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब हे दादांच्या बरोबर आहेत आणि मी ज्या पक्षाचं आहे ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमचे नेते अजितदादा पवार साहेब, असे दोन दादा आपल्या बरोबर आहेत। त्यामुळे फलटणचा विकास मोठ्या ताकदीनं आणि गतीनं होणार आहे। आता दादांनी सविस्तर आपल्याला सगळी माहिती सांगितली की रस्ते तालुक्यातले पूर्ण रस्ते, जेवढे मोठे रस्त्यांची कामं चालू आहेत, रस्ते पूर्ण झालेले आहेत, ते सगळे दादांनी केलेले। तालुक्यामध्ये रेल्वे आणण्याचं काम दादांनी केलेलं आहे। रेल्वेचे फायदे आपल्याला माहित आहेत। आपण पूर्वी नेहमी जाईल तिथं सांगत असतो की रेल्वेचा आपण बारकाईने विचार करत नाही। रेल्वेचं आपलं फलटण तालुक्यामध्ये जंक्शन होणार आहे, कन्याकुमारी पासून काश्मीर पर्यंत रेल्वे आपल्या फलटण मधून जाणार आहे। ह्या पूर्ण राज्याची कनेक्टिव्हिटी, संबंध आपला फलटणच्या जोडला जाणार आहे। आपण या शेतकऱ्यांसाठी रेल्वेचा एवढा मोठा फायदा आहे की या तालुक्यातलं होणारं उत्पन्न, पालेभाज्या असो, फळ पिकं असो, बाकीची अन्य कुठलीही पिकं असो, तर ते प्रत्येक राज्यामध्ये आपली जाऊन विकली जाणार आहेत। कारण प्रत्येक राज्यातला व्यापारी आपल्या फलटणला येणार आहे। आपण याच्यापूर्वी लोणारला कांदा देत होतो, सांगोल्याला आपण बाजारपेठेमध्ये बरेचसे व्यापारी सांगोल्यावरून सुद्धा आपल्या फलटणला येत होते आणि ते फलटण आणि लोणंदच, सांगोला आणि लोणंदच का डेव्हलप झालं बाजारपेठेमध्ये, तर व्यापारी प्रत्येक राज्यातला तिथं येत होता म्हणून तिथलं मार्केट डेव्हलप झालं आणि शेतकऱ्यांना चांगला भाव मिळायला लागला।
प्रत्येक राज्यातला व्यापारी तिथे येत होता, चांगल्या चढ्या भावाने आपल्या वस्तू खरेदी करत होता आणि शेतकऱ्यांचा फायदा होत होता. आणि म्हणून तो विचार, ती तळमळ दादांनी डोक्यात ठेवून आपला तालुका सुधारला पाहिजे, तालुक्यातल्या तरुणांच्या हाताला काम मिळालं पाहिजे, तालुक्यातल्या शेतकऱ्यांचं भलं झालं पाहिजे, या प्रत्येक बारीक सारीक गोष्टींचा विचार करून ती रेल्वे आपल्या फलटण तालुक्यामध्ये आणली. नुसती आणली नाही तर ती चालू केली. हे विकासाचं एवढं मोठं काम आहे, ते आपल्यापर्यंत पोहोचलं पाहिजे, त्याचा फायदा आपल्याला कळला पाहिजे. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे, लोकांना कळत नाही, लोक त्याच्यावरती लक्ष देत नाहीत. आणि आपण ज्यांनी 30 वर्ष या तालुक्यामध्ये राजकारण केलं आणि त्यांनी नुसतं गोड बोलून लोकांना थांबवण्याचं काम केलं, विकासाला ते विकासावर आपण बोललो तर त्यांना परत त्रास होईल, वाईट वाटेल की आम्ही 30 वर्षात काय केलं. 30 वर्षातलं काय केलं ते जनतेने हा दाखवलेला आहे. यावेळेस हा बदल जो घडवून आणलाय, तर तुम्ही जर तेवढं तालुक्यासाठी केलं असतं तर बदल घडलाच नसता. तालुक्यातली जनता त्या आमच्या नेतृत्वावरती त्यांनी विश्वास ठेवला नसता. माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांना व्हिजन आहे, तालुक्यातल्या बेरोजगार तरुणांच्या हाताला काम मिळालं पाहिजे, हा अटच आहे त्याचा. काही झालं तरी तालुक्यातल्या बेरोजगार तरुणांना काम मिळालं पाहिजे, म्हणून नायकोवाडीमध्ये मोठी MIDC आपण मंजूर करून आणली. 15,000 महिलांच्या हाताला तिथं काम मिळणार आहे. 25,000 मिळणार आहे, पण आम्ही 10,000 कमी सांगतो. 15,000 महिलांच्या हाताला काम मिळालं तरी भरपूर झालं. म्हणजे तरुण वर्गांना, तरुण माझे बेरोजगार तरुण आहेत त्यांच्या हाताला काम मिळणार आहे. हे विजन घेऊन आपण चाललोय. प्रत्येक गोष्ट तालुक्यातल्या शेतकऱ्यांच्या शेतीला चांगला भाव मिळाला पाहिजे, तालुक्यातल्या बेरोजगार तरुणांच्या हाताला काम मिळालं पाहिजे, माझ्या माता भगिनीच्या हाताला काम मिळालं पाहिजे. ही भावना ठेवू, ही प्रेमापोटी शेतकरी सुधारला पाहिजे, तालुका सुधारला पाहिजे, आपला तालुक्याचा जिल्हा झाला पाहिजे, असं विजन असणारं आपलं नेतृत्व आहे. आणि ते सर्वसामान्यांसाठी झटणारं नेतृत्व आहे. सगळ्यांपेक्षा आपला साखर कारखाना, थोडा सहकारी साखर कारखाना चांगल्या मोठ्या ताकदीनं चालतो. सगळ्यापेक्षा रेट जास्त देतो, सगळ्याची तिला टायमिंग मध्ये काढतो. प्रत्येक कारखान्यापेक्षा आपला 100, 100, 170 रुपयापर्यंत आपण रेट देतो, जास्त रेट देतो. आपण कमी रेट कधी दिला नाही, कुणाचं बिल कुणाचं थकवलं नाही. पण विनाकारण आपल्याबद्दल चुकीचं बोलायचं, तालुक्यामध्ये चुकीचा मेसेज पसरवायचा, हे कुठेतरी थांबलं पाहिजे. हे तुम्हाला सांगायची गरज पडली नाही पाहिजे की आपण आता तुम्ही आमच्यावर विश्वास टाकला, पण अजून आपले राहिलेले सहकारी, आपण आपल्या गावातले राहिलेल्या सहकार्याला समजून सांगितलं पाहिजे की आपण आपल्या नवीन नेतृत्वावर विश्वास ठेवला पाहिजे. रणजितसिंह नाईक निंबाळकर हे आपल्यासाठी चांगलं काम करणारं नेतृत्व तालुक्याचा चालू झालं. ते 5 वर्ष खासदारकीमध्ये काम केलं, प्रचंड कामाचा डोंगर उभारला आणि तुम्ही त्याचा पडला म्हणून आनंद व्यक्त करता. तुम्हाला आनंद नाही, तुम्हाला 2 महिन्याने रणजित दादांना दुःखात टाकलेलं आहे. त्या तालुक्यानं तुमचं हातातली सत्ता तुमच्या हातातून काढून घेतलेली आहे. हे केवळ रणजित दादांचा पराभव केला म्हणून काढून घेतलंय. तालुक्याला ते तुम्हाला गोरगरीब शेतकऱ्यांना ते सहन झालं नाही, कारण तुम्ही जाणते आहात, तुम्हाला कळलं होतं की तालुक्यात विकास कोण काम करते, तालुक्यातलं विजन करून चाललेला नेता कोण आहे, त्याला थांबवण्याचं काम तुम्ही करताय, त्याचा आनंद व्यक्त करताय. आज जर दादा खासदार असते, तालुक्यानं आपल्याला प्रचंड प्रेम दिलंय, दादांना प्रचंड प्रेम दिलंय. तालुक्यात 20,000 लोकांनी मतदारांना जास्त दिले, त्यांचा तिथंच पराभव झाला. बाकीच्या तालुक्यामध्ये थोडाफार वेगळ्या गोष्टीमुळे आपला पराभव झाला. त्यावेळेस जातीची समीकरणं बदलली होती, संविधानाबद्दल बोललं जात होतं, मुस्लिम समाजाबद्दल बोललं जात होतं, म्हणून दादांना ती मतं कमी पडली. आणि दादा 100% निवडून आले असते तर आज मंत्री झाले असते आणि केंद्रात मंत्री झाले असते तर तालुका आपला ह्याच्यापेक्षा 5 वर्ष पुढे गेला असता. आपण दुसऱ्याच्या तालुक्याची जी बरोबरी करतो, बारामतीची बरोबरी करतो, त्या बरोबरीला आपण घेऊन बसलो. पण तरी सुद्धा हार न मानता अपयशाची विषयाची पहिली पायरी हे दृष्टिकोन ठेवून दादांनी त्या दुसऱ्या दिवसापासून त्या तालुक्यामध्ये आणि मतदारसंघामध्ये काम करायला सुरुवात केली. आणि असाच विकासाचं घोडदौड अशीच तालुक्यात परत त्याच ताकदीनं, त्याच उमेदीनं चालू ठेवली. म्हणून आज सगळी कामं चालू आहेत. आणि जो आपण लोकांचा संच, लोकांचा संग्रह, लोकांची भावना आज दादांच्या बरोबर आहेत. दालोडी गावात सिद्ध करून दाखवले. त्यातला एक तरी कॉन्ट्रॅक्टर आहे का आमच्याकडे? त्या दालोडी गावात ज्यांनी प्रवेश केले, दादा आमच्यावर विश्वास ठेवला, त्यातला एक तरी कॉन्ट्रॅक्टर आहे काय? सर्वसामान्य शेतकऱ्यांचे मुलं, सर्वसामान्य शेतकरी माणूस आहे आमचा. कुणी कोण नोकरीला नाही, शेती करणारे सगळे लोक आहेत. त्यांनी सुद्धा दादांचं नेतृत्व मानलेलं आहे. खोटं काहीतरी तुम्ही निगेटिव्ह सेट करू नका. माझी कळकळीची विनंती आहे, तुम्हाला सेवा द्यायची ते द्या,
त्या इमानदार जो प्राणी आपलं रक्षण करतो आजपर्यंत तोही इमानदार होता, बरोबर आहे ना? ज्या प्राण्याचं नाव तुम्ही कार्यकर्त्यांना दिलं, पण तो प्राणी सुद्धा इमानदार होता आणि माणसं सुद्धा इमानदार होती, पण तुम्हाला ती कळली नाही. तुम्ही लांडग्यासारखं लचके तोडा आता तुम्ही तालुक्याचे लागलेला. एवढंच तुम्हाला सांगतो, विकासाचं काम तर आपलं चालू आहे. विकासात कुठे कमी पडणार नाही. तालुक्याचे अंतर्गत रस्ते असतील, रस्ते मोठा रस्ता आपला काम चालू आहे. पाण्याविषयी काय अडचण असतील, तुम्हाला आरोग्याविषयी काय अडचण असेल, आपल्या शाळा आहेत, पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत, काय अवस्था त्यांनी करून ठेवली होती. शिक्षकांना काय धंदा लावला होता, शिक्षकांना राजकारणाशिवाय दुसरं काय वेळ होतं का? जिल्हा परिषदेच्या शाळेला अगदी हळूहळू केसाने वेळापत्रक टाकण्याचं काम चालू होतं. जिल्हा परिषदेच्या शाळेच्या शिक्षकाला शिक्षणाचं काम सोडून, ज्ञान देण्याचं काम सोडून राजकारणाचं काम 30 वर्ष त्यांना करावं लागलं. आणि त्यामुळं आपली जिल्हा परिषदेची शाळा कमी पडू लागली होती, विद्यार्थ्यांचा पट कमी पडावा होता, आपला विश्वास त्या शाळेवरचा उडाला होता. पण हा विश्वास, शाळा बंद पडण्याचं दुसरं काम काय होतं, त्यांच्या खाजगी शाळा चांगल्या चालल्या पाहिजे. तिथं आपण शाळेत पलटायला गेलो तर किती डोनेशन आहे शाळेला? इंग्लिश मिडियमला पोरं शाळेला घेतले किती पैसे तयार द्यावे लागतात शाळेला? 35,000 रुपये फी भरावं लागते, बरोबर आहे ना? 35,000 रुपये फी भरावं लागते. शाळेत सायकल लावायचे म्हटलं तर 500 रुपये वाढायचं सायकल महिन्याला. आणि आपली जिल्हा परिषदेची शाळा की ज्या शाळेमध्ये मोफत शिक्षण आहे, मोफत खाण्याची सोय आहे, शिक्षण पोषक आहार आहे, त्याचबरोबर शाळेचा ड्रेस मोफत आहे, त्याचबरोबर आरोग्याची मोफत तपासणी आहे. एखादं मेजर ऑपरेशन त्या मुलाचं असलं तरी आपण सरकारतर्फे ते मोफत होतं. 3 लाख 4 लाख रुपये सरकार देत असतं. हार्ट ऑपरेशन असेल, एखादा त्रास होत असेल, कुणाचा पाय मोडला असेल तर ते शाळेत ज्या विद्यार्थी शाळा आपल्या शाळेमध्ये जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शाळा शिकतो त्याला मोफत आरोग्याचं उपचार आहे. एवढ्या सगळ्या गोष्टी असताना आपण, आणि चांगले शिक्षक आहेत, चांगल्या भाषेत, त्यांना हिंदी चांगलं येतं, मराठी चांगलं येतं, इंग्रजी चांगलं येतं, गणित चांगलं येतं, इतिहास चांगला येतो, सगळ्या भाषेवरती प्रभुत्व असणारे आपले शिक्षक वर्ग अतिशय चांगला आहे. त्यांना आपण नावं ठेवत नाही, त्यांच्यावरती बोजा ठेवला होता म्हणून तो चुकीच्या पद्धतीने शाळेचं लक्ष कमी झालं होतं. ह्याच्यापूर्वी आपण मराठी शाळेत शिकलो, तुम्ही आम्ही कुठे शाळा शिकलो? आमचे भोसले साहेब कलेक्टर साहेब आहेत, जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिकूनच ते IAS ऑफिसर झाले ना. त्यांना काय इंग्लिश मीडियम होतं का? पुण्याची मुंबईची शाळा होती, ह्याच शाळेमध्ये शिकले, ह्याच शाळेतून प्राथमिक शिक्षण घेऊन ते वरच्या IAS ऑफिसर झाले. म्हणजे आपली मूलभूत गरजा आपल्याला फुकट सेवा देत असताना सरकार आपलं युतीचं शासन आहे, केंद्रातलं सरकार आपलं आहे, आपल्या शाळेला चांगल्या मूलभूत सुविधा सगळ्या उपलब्ध असताना सुद्धा आपल्याला इथल्या शाळेबद्दल काढून तिथल्या शाळेत घालायचा आपण विचार करत होतो. कशामुळे विचार करायला? ह्या शाळा बंद पडल्या, तिथं पैसे मिळाले पाहिजे, 35,000 रुपये फी मिळाली पाहिजे, सायकलचं भाडं 500 रुपये दर महिना मिळाला पाहिजे. आपल्या नेतृत्वानं तालुक्यामध्ये आपल्या गोरगरीब मुलींना मोफत सायकली वाटण्याचं काम केलं. तिथं कुठं पक्ष पार्टी आपण बघितलं का? आपल्या गोरगरिबाची मुलगी असेल तर त्या मुलीला सायकल करण्याचं काम आपल्या दादांनी केलं. प्रत्येकाच्या वाडी वस्तीवरचे लांबून येणाऱ्या शाळेतल्या मुलीला आपण सायकल देण्याचं काम केलं. आपण कुठं तिथं राजकारण बघितलं. आपण राजकारण बघणारी माणसं नाही. 80% समाजकारण आणि 20% राजकारण आपण बघतो. 80% समाजासाठी आपण काहीतरी देणं लागतो, समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे, ही भावना आपल्या नेतृत्वात आहे आणि तीच भावना आम्हाला सर्व कार्यकर्त्यांना असं विकासाचं आपण काम घेऊन पुढे निघालेलं आहे. मित्रांनो, मला एवढंच सांगायचंय, येणारी जिल्हा परिषद असेल, येणारी पंचायत समिती असेल, आपल्याला ताकदीनं लढणं गरजेचं आहे. आपण त्या तालुक्याचं नेतृत्व करण्याची संधी प्रथम मला दिली. माझी जबाबदारी आहे की तुमचं प्रत्येक विकासाचं काम, प्रत्येक गावातलं अडीअडचणीला अडीअडचणी येणार असतील त्या अडीअडचणीला मी तुमच्या पाठीमागे खबीरपणे उभा राहणार आहे. एवढाच शब्द मी तुम्हाला या निमित्तानं देतो. पण तुमची जबाबदारी तेवढीच आहे. तुम्ही सुद्धा त्याच ताकदीनं येणारी जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, आता येतील, गोड बोलतील, फोन करतील, माफी मागतील, चुकलं म्हणतील, पण आता वेळ देतो आणि नाही काय ऐकलं तर बरेच वेळ देतो. पण त्याला तुम्ही आता बळी पडू नका. तुम्ही समजून सांगा, आता बाबा आम्ही आमचं नेतृत्व बदललंय, आमचं नेतृत्व रणजित नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली
आम्ही तालुक्यात काम करायचं ठरवलंय. येणारी जिल्हा परिषद, येणारी पंचायत समिती हे आमच्या आपल्या विचाराचे असेल. आपल्या विचाराचा सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातला माझ्यासारखा गरीब पोरगा आमदार केला दादा, तुम्ही आमदार केला, दादाने आमदार केला. मी काय राजकारणी, मी कुठं ग्रामपंचायतीला सुद्धा कधी उभा राहिलो नाही. पण अशा सुद्धा सर्वसामान्य मुलाला या तालुक्याचं प्रतिनिधित्व करण्याची संधी दादांनी आणि तुम्ही दिली. आणि अशीच संधी आपल्यातला सर्वसामान्य कुटुंबातला मुलगा असेल, आपल्यातलाच कोणतरी एक शेतकरी चांगलं काम करणारा, समाजासाठी झटणारा पोरगा असेल, आपल्यातलाच एखादा चांगला शेतकऱ्याचा पोरगा असेल की तो समाजासाठी वेळ देत असेल, समाजासाठी काम करत असेल, असंच आपण नेतृत्व शोधणार आहोत. आणि तेच नेतृत्व आपण तालुक्यावरती लावणार आहे, ते आपल्यासाठी काम करणार आहे. कुणीही असा मोठा एखादा म्हणजे आपण बाकीचा क्रायटेरिया न बघता जो काम करणारा कार्यकर्ता असेल, जो समाजासाठी वेळ देणार असेल, तोच ह्या भागाचं ह्याचं नेतृत्व करणार, त्यालाच आपण संधी देणार आहे. त्यामुळे तुमच्या आपल्यातली पोरं असणार आहे, त्यामुळे काम आपलं होणार आहे. कुठलंही काम अडचण येणार नाही. तेव्हा येणाऱ्या लक्षात ठेवा, तुम्हाला तर सांगतोय, विसरू नका. येणारी पंचायत समिती आणि जिल्हा परिषद आपल्याकडे काही झाले तरी आणायचंय. त्यामुळे विकासाची गती आपली वाढणार आहे. आपण माझा मान सन्मान केला, बोलवलं, त्याबद्दल मी दालवडीकरांचा मनापासून आभार व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. भारतीय जनता पक्षामध्ये सहर्ष स्वागत आणि सर्वांचे आभार. परत